जय हिंद, जय हिंद, भारत माता की जय। पाऊस चालू झालाय भावांनो, खतरनाक मध्ये पाऊस येतोय। आता मी निघालो, मी भिजणार आहे पूर्णपणे, लय गार लागते राव, खरंच खोटं बोलत नाही। तरफ से आपके लिए खाना। अरे धन्यवाद यार, ये भी रख दो। अरे वाह भाई वाह। आपल्या संग ही भाव या आसाम मधला, आपल्या संग सायकल ढकलत, आपल्या संग एमटी ढकलत निघालेला, जोक नाही एमटी आपल्या संग ढकलत। 700 मध्ये सदला का आता मोबाईल नेटवर्क येत नव्हतं, हे कल्ले मास्तर नेटवर्क आणण्यासाठी मोबाईलला काय प्रकार मी केली सांगतो मला। ही डोंगर आहे का नाही फुला, हे डोंगर म्हणजे आपल्या भारताची बाउंड्री आहे। ह्याच्या पडल्या साईडला पूर्णपणे भूटान आहे, आडला आपला भारत आहे, ती वरला पर्वत। आता आर्मी कॅम्पमध्ये आलेलो आहे भावांनो, आणि नेटवर्कसाठी हवा इथं टावर आहे यांचा, हे नेटवर्कचा एअरटेलला फक्त इथं नेटवर्क येतं, फक्त इथं नेटवर्क येतं। तर आता मी इथनं फोन लावायचा प्रयास करतोय, घरी फोन लावणार नाही मी आता। तर भावांनो चला का अजून थोडा संघर्ष करतोया, एक रील तर गेलेली, फक्त फोटो पोस्ट करायला थांबलूया। आणि भावा कालनं का नाही हिथनं शेड्यू काढला होता बघा ह्या जागेचा, हिथंच पोचलो डायरेक्ट। आणि आपलं भाव आलं तर या भाऊ नांदेडमधलं आहे ना, ही भाऊ नांदेडमधला आहे, तिथं आर्मीमध्ये येतं। नशीब आपल्याला मोठं आहे बाबा, समुद्रात सोय हुडकली शेवट मी। ते माणूस काय म्हणते, ती मराठी माणूस इकडे का म्हणजे समुद्रात सोय हुडकले का ते। आलो इथं चहा नाश्ता करू थोड्या वेळानं, आधी थोडं काम करून घेतो मग जातो, नाहीतर नेटवर्क काय माहिती परत कधी येतं कधी नाही ते। बघा व्हिडिओ कॉल केलं असं बोलणं असतं इकडल्या भागामध्ये, इकडं नेटवर्कची इकडं ठिकाण करून ठेवले बा। पावसामध्ये काय केलं या हे बा, इथं बस पाऊस आला घेतं, इथं नेटवर्क येतं या, म्हणजे एकदम काय आयडिया काढली काय माहीत नाही बरं का। मला तर लयच आश्चर्य वाटलं, काम केलाय त्याला ते चिरलं या, तेव्हा त्या झाडाला पण केलं तिकडं तसं। आणि इकडं आहे ती आपल्या अशी आर्मी कॅम्प इकडं आहे। थोड्या वेळानं फोटो घ्यायचा एक, मेन साहेब म्हणलं तर तिथं फोटो काय अडचण नाही, तेव्हा इथं मोबाईल ठेवून होतं एक, हे चहा नाश्ता चहा चालू तिकडं, हे आपलं हेडक्वार्टर। तर इथं सायकल हे सगळं आर्मी कॅम्प, तिकडला मेन रस्ता। आणि चला आपण कणिकमाळी चालूया। सब्जी कैसा लगा आपको? बहुत बढ़िया लगा, अच्छा लगा बहुत अच्छा। तो दोस्तों अभी मैं तवांग जा रहा था इस रास्ते से, और कल रात मुझको रुकने के लिए कुछ जगह नहीं थी, तो वहाँ पे मैंने अपना टेंट लगाया था। और जैसे यहाँ के हमारे फौजी भाइयों ने जैसे मेरे को देख लिया, वहाँ पे मैंने टेंट लगा रहा था, तो मेरे पास आ गए। फिर मेरा वोटर ID जो भी है, मेरा डॉक्यूमेंट्स मैंने इनको दिखा दिया, तो ये बोले आप हमारे टेंट में, हमारे कैंप में रहने के लिए आ जाओ। तो फिर मैं आया, कल रात खाना खाया, बहुत अच्छा लगा। सबसे बातें ये की आप लोगों को शायद अच्छा लगा होगा मेरा जर्नी, मैंने आपको सुनाया कैसा, तो कैसा लगा मेरा जर्नी, आप सभी लोगों को सुन के अच्छा लगा? बिल्कुल बहुत बढ़िया लगा। अच्छा लगा। आपका लक्ष्य बहुत बेहतर है। अच्छा, इसमें किसी ये इतनी बड़ी लक्ष्य किसी की कल्पना से परे है। बिल्कुल आपने ये निर्णय लिया है, ये बहुत ही आपकी सराहनीय काम आवे। धन्यवाद धन्यवाद। तो बस अभी चल रहे और अभी जाएंगे, 6 दिन के अंदर हम तवांग पहुंच जाएंगे। तो एक बार सभी लोग जय हिंद बोल देते हैं। जय हिंद, जय हिंद, भारत माता की जय। मतलब ये जो कैंप है इसका नाम SSB क्या बोले, SSB 61 BN। अच्छा, SSB 61 BN BOP हजार गुलाई, BOP हजार गुलाई। यहाँ पे कल रात हम रुके थे और सबसे बातें करके अच्छा लगा, मस्त जय हिंद भी बोल दिया और अभी निकल रहे हैं आगे। तो फिर से चलो निकलता हूँ, ऐसे ही देश की सेवा करते रहिए और बचाते रहिए सभी लोगों को। चलो मैं निकलता हूँ, अच्छा लगा आपसे मिलके हम सबसे। चलिए जय हिंद, बेस्ट ऑफ लक, धन्यवाद जी। चलिए हम मिलते, चलिए ओके निकलता हूँ। ठीक थैंक यू। जय महाराष्ट्र। चला निघू पुढं मस्त मध्ये। ओके बाय। भावांनो बघा एक मराठी माणूस
आणि निघाला पुढं. लई भारी वाटतंय राव खरंच. अरे मी काय माहीत राहिलो. अरे जोक नाही, लाईक करा. वरती सर शूटिंग काढतात आहे मागणं. अशी काहीतरी आपल्या दिवसाला सुरुवात झाली मस्तमध्ये. आणि चला, हे डोंगर म्हणजे आपल्या भारताची बाउंड्री आहे. ह्याच्या पडल्या साईडला पूर्णपणे भूटान आहे, आडला आपला भारत आहे. ती वरला पर्वत. त्याच्यावर असं 3 खांब असते ते रावलेलं. ह्यांची ड्युटी असते जायचं आठवड्यातनं एकदा, ते सगळं खांब चेकिंग करायचं. हल्लो काय तर GPS ट्रॅकर सगळं बसले असते त्या. कुणी काय छेडखानी केली आहे का, ह्यांचं काम असते असं. मेन रोड नक्षापेक्षा खतरनाक आहे. मला सगळी माहिती आहे, पण मला कसं आहे, मला जास्त सांगून जमत नाही. कारण की जर का मी जास्त सांगितलं तर ही दुसरा देश आपला फायदा होतो शकतो. अजून अशा बऱ्याच काय गोष्टी आहेत त्या. भूटान मला काढ राहते बरंच आपल्या इथल्या मेन साहेबांना मला सांगितलं आतमधल्या की भूटान जे आहे आपल्या ना, भूटान आपल्याला एकदम सिक्युअर ठेवतं आहे. म्हणजे कसं आहे, भूटान देश चायना ही खूप जास्त पॉवरफुल देश आहे. आणि चायना जे आहे का नाही ते आपल्या भूटान तिकडून त्याला थांबवून धरतं या. आणि हिकुंड आपण पण त्याला थोडं थांबवून धरतो या. आणि जी चायना आहे ते आपल्याला जास्त आपल्या इकडे येऊ शकत नाही. तर मेन गोष्ट अशी आहे ना, जर भूटान जर नसता मध्ये डायरेक्ट चायना बाउंड्री आपल्याला असती तर आपल्याला खूप जास्त आपल्या गव्हर्नमेंटला खूप जास्त खर्च करायला लागला असता आपल्या भारताला वाचण्यासाठी. असं काहीतरी खरंच लय मोठी प्रोसेस आहे. त्यावर आहे ना ते BSNLचं आहे आणि आर्मी कॅम्पचं आहे. जिथं आपण थांबलो नाही ते तिथल्या आर्मी कॅम्पचं आहे. ते नावामधून दिसतंय पण डबल कॅटनं. समोर जी आहे ना वरती भूटान बाउंड्री आहे. जर का वर समोर बघितलं तुम्हाला रस्ता असेल ते 2 नंबरचा रोड आहे आपला. 2 नंबर वरचा. ह्याच्यावर अजून असलं आपल्याला 3-4 रस्ते पार करायचे ते. नाही इथं एक आहे, नंतर वर एक आहे अजून. म्हणजे 3ऱ्या रस्त्याला वर लागतोय आपण आता म्हणायचं. बाप रे, ही रस्ता ते खालचा. काल जिथं मी लईच अचंबित झालो होतो ही 3 वळणं बघून. 1, 2, 3 आणि ह्याच्यावर अजून 3 आहे ती. म्हणजे 6 वळणं मी जेव्हा खालनं बघितली नाही तेव्हा मी पार अचंबित झालो होतो. आणि फायनली इथं पोचलो. लगभग 4 तासानंतर इथं पोचलो. तिथनं ते मला 4 तास लागलं. अंतर फक्त 3 किलोमीटर आहे, पण एवढ्याला 4 तास लागलं मला. पण तरी पण हार नाही म्हणत चालतोय पुढं अजून. असा रस्ता आहे बघा. ती फुलं डोंगर जायचं आपला, पण लय घुमून फिरून जायचं आहे. आणि तिथे खाटील दिसतंय कोपऱ्यात. एक टावर दिसतोय मला मध्ये. बहुतेक नेटवर्क दाखवतंय पण फोन लागत नाही, कट होतोय ऑटोमॅटिक. नेटवर्क नाही म्हणतंय. असं काय होतं काय समजत नाही. तेव्हा ते रोड, तेव्हा ती स्तूपा एक दिसतोय मध्ये, तिथं वर तेच जायचं या. पण लय चॅलेंजिंग आहे. मी बरीच शोची झाडं बघितली एवढी बघा. ही असली शोची झाडं मी लय बघितली, पण ही एवढं झाड मी पहिल्यांदा बघितलं. किती मोठं झाड आहे बघितलं आहे. आणि तीच आहे पण किती मोठं आहे. हे बी मोठंच व्हायला लागलं आहे, हे बी मोठं व्हायला लागलं आहे, पण ती सगळ्यात जास्त मोठं आहे बघा. आणि केळी झाडं ती मी तुम्हाला म्हणलं होतं जंगलात जर काही 20-30 फुटाचं केळीचं मोठं झाड असतं. मी तुम्हाला म्हणलं होतं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये. दिसलं तर गोड लागतं मी म्हणलं पण होतं. पण काल रात्री ह्याच्यापेक्षा मी जास्त माहिती काढली. तर ही केळी खायची नाही अजिबात. ही जर तुम्ही केळीचं खाल्लं ना तर आपलं जे म्हणजे जे आपले जे आपण जे टॉयलेट करतो आपलं पोट जॅम होतं, संडास जॅम होते ना. तर त्यामुळं का नाही ही जर का तुम्हाला झाड दिसलं ना तर ही कुठं बी दिसू द्या, डोंगर झाडामध्ये डोंगर भागामध्ये कधीच खायचं नाही. किती पिकलेलं दिसू द्या, अजिबात खायचं नाही. नाहीतर तुमची तब्येत अचानक खराब होईल. आणि जी संडास ती संडास तुला येणार नाही. ह्याचं हे कारण आहे. दिसलं तर अजिबात कुठे जंगलात खाऊ जाऊ नका खेळ. कुठली का दिसली तरी. हे मला दिसलं लय जहरीली खेळ ती. तर त्यामुळे मी तरी म्हणतो ह्यांना का तोडते ती माणसं, का तोडते ती. बऱ्याच रस्त्याकडून तोडत होती मी बघितलं. पण मी विचारलं होतं, म्हणलं कशामुळे तोडते इतकी चांगली झाडं. मला काल रात्री कळालं ही आपलं पोट खराब करू शकते. ते हातानं जर का डांबरी उकरायला गेला नाही तर उकर नाही तुम्हाला. जर का संयम ठेवला, संयम ढकलत राहिला, नुसतं ढकलत राहिला ना जर फुटतान. हे सिद्ध केलं ह्या झाडांना बारक्या. काही ताकद आहे ह्यातमध्ये. ह्या बारक्या सिद्ध केलं. एवढा डांबरी फोडला हवा. डांबरी एवढा फोडून हे झाडवर आले म्हणजे जोक नाही. मग भावना तुम्ही विचार करा की लढत राहिला आपल्या आयुष्यासाठी, लढत राहिला. जर आयुष्यात जर वर जायचं आहे ना तर लढत राहिला. टच देऊन राहिला, टच देऊन डांबरी फोडला पण वर आला. आणि ह्या झाडाने एक दाखवून दिलं की बाबा हां मला ही फक्त डांबरीतनं वरी असतो फक्त मला संघर्ष आहे. नंतर ना काय नाही. नंतर मी एकदा वर ढग बघितलं मी वर चढत राहतोय. डांबरी फाटत जातोय ही वर निघत जातोय. तर फक्त हे बघा हाय काय बघा काय आहे का ताकद आहे ह्याच्यामध्ये काय सांगा बरं. निबार ढग झाले राव ही पण.
तर हेच असतं आयुष्याची खरी माहिती ह्या झाडाकोंड घ्यायची कधी पण. जर का नॉर्मल जर का लढत राहिला नुसतं लढत राहिलं ना एक ना दिवस तुम्हाला विजय प्राप्त होऊ शकतो नक्कीच. हे या झाडानं मला सिद्ध करून दिलं आज. त्यामुळे मी पण सारखं लढत राहतो झगडत राहतो लाईफबद्दल सारखा विचार करत राहतो चलत राहतो. माणसं चांगली भेटत राहते ती लग पाठीमागं हाटीला थोडंफार चहा पिऊ नंतर तेव्हा तिकडे जाते आपल्याला. आपण पण चलत राहायचं आपल्या एक ना दिवशी नक्कीच काही ना काय चांगलंच फळ भेटेल. हात दुखतात यार माझं. येस गो. कॅमेरा चार्जिंग करून घेतली इथं हाटलीवर येऊन थांबलो होतो इथं. आता कॅमेरा चार्जिंग केला आहे थोडा आणि आता निघालो पुढं थंड वाजती भयंकरमध्ये. चला तुम्हाला दाखवतो इथनं खालनं कुठनं आलो होती तेव्हा तिकडे बघा तेव्हा ती पर्वताला ढग टेकलं. हे डोंगराव इथं येत होतं खालनं जे बघतो ना डोंगर तेव्हा हे डोंगर आहे तेव्हा तिकडनं खालनं बघितलेला तिकडनं खालनं बघितलं तेव्हा हे डोंगर आहे बघितलं आपण. आणि फायनली ह्या डोंगरावर पोचलोच. अरे बापरे थडका नाही आवाज नाही इकडे बघितलं तेव्हा वातावरण काय झालं रे वातावरण खतरनाक डेंजरमध्ये वातावरण झालेलं आहे. चला निघू इथनं आता पुढं. नेटवर्क आहे म्हणते तिकडं एक पोस्ट केली आहे ह्यांचं वायफाय घेतलं होतं इथनं मोबाईल हॉटस्पॉट घेऊन थोड्या वेळ थांबलो काम केलं आता निघालो पुढं. चला जाऊ आता पुढं नेटवर्क आहे म्हणते 4 किलोमीटर पुढं नेटवर्क केलं आपल्याला. कसला मौसम झाला बघितला गार लागतंय लय. तिथं जायचं या तिथलं तिकडं हाय हो हा हा चला. देवाचं मंदिर आहे नाही तर यांडा पाला होता एक तरी यांडा आता मला गावला आहे मी काही सोडत नसतो याला. मस्त माग पताका लावतो आता हर हर महादेव म्हणत. ढग बघा ढग ढग ढगात आहे ढगात. हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. आयांबाच्या नावानं चांग भले. अरुणाचल प्रदेशमध्ये येऊन घोषणा भारी वाटलं लय जास्त. फिरावून पाऊस यायला लागला रे पाऊस यायला लागला. हा हे आले आर्मी कॅम्प SSB क्रमांक नंबर 2 खालून. तर महाराष्ट्रातलं कोणतरी आहे बघू. जय हिंद साहब जी आप क्या अभी महाराष्ट्र से कोई है क्या महाराष्ट्र से चला गया चलो ठीक है. आता इथनं उतार आहे पूर्ण आपल्याला बहुतेक बघायला पाहिजे. आता तिथं नेटवर्क येईल काय मोबाईलला माझ्या बघू बाई. पाऊस येतो या मी थांबलोय कारण की तशी आत नेटवर्क आलं आहे मला सकाळचं पहिलं नेटवर्क आलं आहे चांगलं त्यामुळे थांबलो. एक रील अपलोड करायची या 10-15 मिनिट थांबायला लागेल मला इथं बहुतेक असं वाटतंय मला. आर्मी कॅम्पशी आणि ह्याच्या टावर आहे ना तिथं नेटवर्क येतोय. पाऊस चालू झालाय भावांनो खतरनाक मध्ये पाऊस येतोय. आता मी निघालो मी भिजणार आहे पूर्णपणे लय गार लागतंय राव खरंच खोटं बोलत नाही. लय बेकार कंडिशन आहे माझ्यापाशी रेनकोट नाही ना काय नाही पण निघालो या. हाटील फक्त दिसावं चहा प्यायची इच्छा झाली भुका लागल्या त्या भयंकरमध्ये. 12 वाजता टायमिंग झालाय. मोबाईल वॉटर बॅग मध्ये ठेवून दिलेला आहे त्यामुळे काय अडचण नाही. आणि नजारा जे आहे का नाही एक नंबर भारी वाटतंय जास्त बघा. वा 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 मन धागा धागा जोडतो नवा. अरे अरे लय खतरनाक थंडी वाजती. रे देवा काय नजारा झालाय रे इतकं भारी वाटतंय का नाही. दिल एकदम असं लागत दिल गाडून हो गया इतकं भारी वाटतंय का नाही. अरे काय नजारा आहे राव. म्हणजे 3 दिवसापूर्वी कडक ह्या उन्हामध्ये होतो आणि आज बघतो ध्यान खतरनाक पावसामध्ये आहे आणि नजारा असा झाला की हाताची बोट का खाल्ली ती लाल झाली बघितली का लाल लाल
ला 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 700 मध्ये सदला का आता मोबाईल नेटवर्क येत नव्हतं. हे कल्ले माणसानं नेटवर्क आणण्यासाठी मोबाईलला काय प्रकार मी केली सांगतो मला. हे बघा बघा हे बरोबर इथं नेटवर्क येणार, इथंच मोबाईल ठेवत इथं नेटवर्क येणार तुम्हाला. सदला मला नेटवर्क आलंय का बघू द्या. हे बघा कमेंट पडली म्हणजे नेटवर्क आहे इथं. काय कसा जुगार लावलाय कोणी काय माहीत नाही बरं का. पण ही भारी स्टीम आहे. आता इथं राहून तिथं मोबाईलला आणि चला जेवण करायला थांबलो. जेवण करू आता. ध्यान उड़कत आता भाई ये वही भाई है जो मेरा हेलमेट लेकर गए थे. भाई आप फिर से मिल गए. आप बोले थे लेकिन आप कल निकलने वाले थे ना. जी मेरा क्या हुआ कि मेरा दोस्त अच्छा धोखा दे दिया, अरे इसलिए मेरा लेट हो गया. अभी अकेला निकल रहा हूँ मैं. आजकल तो यार दोस्त भी धोखा देने लगे. चलो फिर अभी कहाँ पे जा रहे हो. अभी तवांग जा रहे हो ना. अभी मैं धीरंग. यहाँ से कितने किलोमीटर धीरंग. धीरंग आइडिया 150 होगा क्या. 150 से ज्यादा. और ये अब तवांग तवांग 250 होगा. 250 होगा. 250 होगा. 250 किलोमीटर तवांग आहे. आपल्याला जायला अजून 4-5 दिवस लागते. मेरे लगता है वहाँ तक जाने के लिए मेरा वीज़ा खत्म हो जाएगा. वीज़ा निकाल दिया है 300 रुपये 150 रुपये का. कितना दिन का था आपका. 15 दिन का. 15 दिन का है ना. ऊपर जाके फिर बनाना पड़ेगा. फिर बहुत टाइम लगेगा आपका तो. ऊपर जाके फिर मेरे का अजून मला अजून बनवायला लागेल. पास वाढवायला लागेल. 5-15 दिवसाचा आहे. आज का दूसरा दिन है मेरा. चला जाके देख लेंगे. ऊपर बढ़ देंगे कोई बात नाही. मेरे को हाँ ऊपर तो बहुत ठंड है. तर हे जेवण आहे आपलं. इकडे भागात ही असं वांग ही लई फेमस आहे तळून. वरण आहे. इथं फुलवर आहे. इथं हे आहे बटाटा ही आलू बिलू समजा आहे. मिरची आहे कांदा आहे. चला खाऊ. ते घरात चाललेलो या. तिकडे बघा तो का ती आर्मी कॅम्प आणि काय नजारा दिसतोय राव. काय सांगायचं एक नंबर. चप्पल पहन के चलिए. चप्पल पहन के. बोलो. अच्छा में बैठेंगे. बोलिए. हम तो इधर ही बैठेंगे. इधर इधर बैठेंगे. इधर ठीक है भाई. ऐसे अगर मैं यहाँ पे बैठ गया तो यहाँ पे सोना पड़ेगा मेरे को. तो भाई क्या करेंगे हर घर में तो ऐसे ना हर घर में चिमनी होती है जो आपको ना गर्म हवा प्रोवाइड करती है. एक लोग कुछ ऐसे गर्म मस्त में. कुछ कहना चाहेंगे आप. कुछ कहना चाहोगे आप. कुछ नहीं. आपको दुनिया देख रही है पूरी. पूरा देखिए. पूरा दुनिया देख रहा है पूरा. ऑल इंडिया बाहर से भी देख. हाँ क्या बोलना चाहेंगे आप. कुछ संदेश देना चाहेंगे. हमारे यहाँ ठंडी बहुत है भाई. खाना खाइए पिए मस्त में रहिए. बोलिए. नेपाली में कुछ बोल. तो भी खाना पीना खा के मस्त चल रहा हूँ. और ये भैया भी है. लेकिन ये मेन बात है ये मेरा गॉगल टूट गया था. तो मैं भैया का बोला बहुत अच्छा गॉगल है मेरे को कहाँ पे मिलेगा. भैया बोले मेरा गिफ्ट समझ के ये आपको रख लो. मैं मेरे पास घर पे दूसरा है. चलिए अभी चलो चलो. 150 आज तो मैं 3-4 दिन लग जाएंगे. 150. एक कमेंट आई है मेरे को अभी फोन पे. कमेंट आई है धीरान में आने के बाद फोन कर लेना वहाँ पे रुकने के लिए. देखते हैं अभी कौन. आज नहीं परसों मैं परसों जाऊंगा. चला रामकृष्ण हरी. फायनली तवांग 274 किलोमीटर हा इथनं निघालेलो आहे. मस्त मध्ये गॉगल लावून भावना गॉगल दिलेला आहे. भारी वाटतंय निघालोय. आता उतार लागलाय थोड्या वेळा. तिथनं उतार होता. आता पुढे गेले की उतार आहे. आता तिथं चढ लागलाय. तिथं पुढे गेले की उतार आहे. आणि ही एवढा मोठा चट्टान ऊपर बंदर मामा है. ऊपर बंदर मामा वो देखो. होले होले साजना धीरे धीरे बालमा ओ हो आहा जरा हल्ले हल्ले चलो मोरे साजना हम भी पीछे है तुम्हारे जरा लग रहा है मेरे साथ चल में. आपल्या संग ही भाव या आसाम मधला. आपल्या संग सायकल ढकलत. आपल्या संग एमटी ढकलत निघालेला. जोक ना एमटी आपल्या संग ढकलतोय. त्याला भारी वाटते माझ्या संग चालला खूप जास्त. भाई आपको अच्छा लग रहा है. अच्छा लग. मेरे साथ अच्छा लग रहा है ना. आपके साथ अच्छा लग रहा है. गाडी आ रहा. एक मिनिट गाडीत पाहून सगळे टाकी फुल आहे. गाडीची पेट्रोलची टाकी फुल आहे. टायर बिर पंक्चर काय नाही. फक्त माझ्यासाठी एक मन भरावं म्हणून चालतं आहे माझ्या संग. मेरे साथ चलने में भाई अच्छा लग रहा है ना बहुत ज़्यादा. जी अच्छा लग रहा है. तर भावांनो बघा असं असते भावांनो. प्रेम खरंच खोटं बोलत नाही. आसाम मधली माणसं करले भारी ती. तो अभी हाथ से चला ते अभी ढलान लगी है. जी चलो अभी चलिए आप चलिए ना. कसं आहे बघितलं मैं चलूंगा मैं भी. ही बघा बघा टाकी बिकी सगळी फुले पेट्रोलची. आपण तरी पण आपल्यासाठी चालत निघालाय भाऊ. चला चलो चलो. तेव्हा बघा आपला रस्ता तेव्हा दिसला तेव्हा.
तेव्हा त्या रस्त्याने जाय आपल्याला तेव्हा आता खाली पूर्ण उतरत आपल्याला जाताना भाई पुरी ढलान है अभी है ना अभी पूरा ढलान है अच्छा काय रोड आहे राव बघितला का तेव्हा थांबलोय आता इथं अशा ठिकाणी थांबलोय मस्त मध्ये सायकल इथं लावलेली आहे इथं आपला टेंट लावलेला आहे बघा आता मी निघालो फ्रेश होण्यासाठी हाय कैसे हैं आप? अच्छा बढ़िया आपका गुड नेम से? गणेश भानवर से कहाँ से आ रहे हैं? मैं सोलापुर डिस्ट्रिक्ट से हूँ जो कि महाराष्ट्र में आता है वेरी गुड। हाँ, आप मैं झारखंड से हूँ। झारखंड। वैसे मैं भी पुणे काट चुका हूँ। अच्छा। मैं औंध में था अच्छा अच्छा और मेरे फ्रेंड अकोला के हैं। अकोला अच्छा अच्छा अकोला डिस्ट्रिक्ट के। हाँ हमारे साइड में ही पड़ता है जी, वो जी, जी। 400 किलोमीटर दूर है हमारे घर वेरी गुड, बहुत बढ़िया। बाय रोड आप चल रहे हैं, कहाँ तक चलेंगे आप? अभी तो मैं मतलब वैसे तो मेरा कोई ये नहीं है मेरा मतलब कोई ये नहीं है मेरा चलना है 1 साल से चल रहा हूँ अभी तो मैं करूँगा इंडिया टू लंदन वेरी गुड। मेरा बाय रोड? इंडिया टू लंदन पूरी दुनिया चलिए, मैं आर्मी से हूँ। अगर आपको कोई भी चीज़ का रिक्वायरमेंट वैसे यहाँ पे रहने के लिए कोई दिक्कत? कोई दिक्कत नहीं है सब ठीक है सर्दी तो नहीं लगेगा रात में? बिल्कुल नहीं अंदर सब सामान है तो कोई बात ओके, रात का खाना आप अपना नंबर दे दीजिए, मैं वहाँ से कॉल करूँगा। ठीक है अगर आपके पास टिफिन होगा तो टिफिन, नहीं तो अगर आप आ सकते हैं ठीक है मैं आ जाऊँगा कोई बात नहीं आके वहाँ पे भरपेट खाना खा लीजिए। ठीक है, ठीक है, ठीक है आ चलिए, जाऊँगा हमारी तरफ से ऑल दी बेस्ट धन्यवाद एंड बेस्ट ऑफ लक। धन्यवाद धन्यवाद चलिए, ओके। मैं आ जाऊंगा जैसे बुलाने के लिए, फिर आप बोलो। क्या नाम बताए थे आपके? गणेश गणेश। ओके, मैं आपको या फिर ये आ जाएंगे बताने के लिए। ठीक है। मैं मैस में बता दूंगा, ठीक है आप खाना खा लीजिए। ठीक है, मैं आ धन्यवाद जाऊँ सर बोलने के लिए आपको। ठीक आहे जी आराम से आप रेस्ट खाना खाइए आप। धन्यवाद तर अशी काहीतरी मदत झाली आज तुमच्या समोर लाईव्ह बघितलं तुम्ही सर्वांना माझी मदत कशी होती जेवणाची आर्मी एरिया आहे पुढं मला तुमचं जेवणाचं केलं सगळं नियोजन इकडे बघितलं तर धरण आहे मोठे डोंगर झाडी आहे इथं माझी सायकल आहे इथं नेटवर्क आहे मला काहीच लाग अडचण नाही हातपाय तोंड धुतो माझं पायाचं गोळा आज दुखतं ते कारण की सध्याला सायकल आज मी लेट काढली 30 किलोमीटर सायकल टाकली चला हर हर महादेव आणि अब इसको खोल लो, वहीं पे अंदर ही दे देता हूँ, आप अंदर खा लेना। अच्छा जी इधर दे दो। अच्छा बघा भावांनो आपलं ये लो, जेवण आर्मी की घेऊन- तरफ से आपके लिए खाना। अरे धन्यवाद यार ये भी रख दो। अरे वाह भाई वाह धन्यवाद धन्यवाद सही में आप वो खा लो बाकी और ठीक कोई है। चीज का देख नहीं लीजिए। बस मेरे लिए काफी है बहुत अच्छा चलो, वेरी गुड। आप आराम से खाना हाँ खा। हाँ आराम से खा लेंगे सर एक फोटो ले सकते हाँ साथ जी में क्यों बैठ जाओ नहीं हाँ 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 नहीं, ये कोई बात नहीं यहाँ पे सर्दी तो नहीं लग रहा आपको? नहीं 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 ये चलता रहता है ये अभी एडिट ये रिकॉर्डिंग हो रहा है वो सब वेरी गुड, वेरी गुड। तर चलो, बघा ओके। हाँ हाँ तो Enjoy खाना dinner. थैंक यू थैंक यू थैंक यू वेलकम बॉस। आधा घंटे के बाद आते हैं। हाँ ठीक है जी ठीक है ये प्लेट लेके चला ठीक है जाएगा, ठीक है ठीक है ठीक है ठीक है ओके, चलो enjoy ओके करो। थैंक यू थैंक यू थैंक यू